तुम्ही दरवेळी म्हणता की अमय काय तू नेहमी तेच तेच खातोस, तेच मिसळ, तेच वडापाव, तेच मटण, तेच चिकन, तेच तुझं सगळं तेच असतं. आज तेच तेच नाही आहे, आज काहीतरी अतरंगी आहे. आणि अतरंगीसाठी आपण कुठे आलो? आपण आलोय बाप्पा मिसळ. बाप्पा पुणे. मिसळ पुणे. आणि हे कोविडच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा ते लॉकडाऊन चालू होतं तेव्हा ह्याची क्रेज म्हणजे बाहेर 2-2 तास 2-2 वेटिंग तास लागायचे. waiting. तुम्हाला काय वाटेल की काय असेल हे? तर मी तुम्हाला हिंट देतो. ही मिसळ आहे. फाटली यांची बघून. घाबरू नका. आता आपण खाणार आहोत. हे आहे यांचं मिसळ बनी चाव. ही ऍक्च्युली आफ्रिकन गोष्ट आहे. हो. बघून वाटते पण आफ्रिकनच आहे. म्हणजे बनी चाव नाव असल्यामुळं वाटू शकते की ती जॅपनीज आहे. नी हाव. ओ मी हा चायनीज झाला. हा मग म्हणून चायनीज झालं. दिसतात सेम नाही हा. Chinese. सगळे मग काय चायनीज करणार आपण चायनीज वाटतो पण असतं इंडियन मग तसं आहे. हा जो पाव आहे ना तर हा पाव हा ह्याच्या मधला पाव आहे. सो हे पाव अख्खा काढतात त्याची मध्ये वाटी क्रिएट करतात त्यात मग रस्सा टाकतात त्यात मग फरसाण टाकतात आणि त्यात मग मटकी टाकतात आणि मग वरून चीजचा पाऊस पडतात. तर हे एक आफ्रिकन गोष्ट आहे. आफ्रिकामध्ये ह्याच्यात नॉनव्हेज असतं यात आपल्यात मिसळ आहे. हा मग याच्या आतमध्ये महाराष्ट्र आहे. हा पूर्ण. बाहेरून आफ्रिका आहे हा. पण आत महाराष्ट्र आहे. तर ही खायची कशी जातात? आता हे त्याच्यापासून चालू करायचं. कारण मी आफ्रिकेला गेलो नाही अजून त्यामुळे मला माहित नाही ते कसं खायचंय. पिझ्झा खाऊया. एवढं डिस्क्राईब केलं आणि खातो पिझ्झा. तर विचार कर दादा हे खायचं कसं? अच्छा अंडरस्टूड. डिमॉलिश करून टाकली बिल्डिंग. हे बघ काय खतरनाक दिसतं रे असं. हा पाव ऋषी पावाने ओढून दिला. आता आपण असाच खाल्ला असता त्याला. मी तर पहिल्यांदा खाल्ला असं म्हणून म्हणलं अगोदर ते खाऊ सोपं. आता टाका याच्यातली ग्रेव्ही कारण मिसळची तर्री तर पडली पाहिजे ना त्याच्यावर. अशी पहिली तर्री पिऊन बघूया आपण. तर्री खूप छान आहे. तो मसाला जो आहे ना मटण जे पडलंय तर्रीचं किंवा चिकन मटण वाटत नाही. पुरणपोळीची आमटी असते येळवणे. तिखट नाही हो तिखट आमटी लागते. हो तांबडा का लागतंय? नाही तिखट आमटी येळवणीची. हे येवणे बिवणे बोलतात कधी मला खायला घेऊन गेले नाहीत. याचे पर्सनल फेवरेट प्लेसेस आहेत. येळवणीला जायचा एपिसोड बघायचा असेल तर कमेंट करून सांगा. येवणी आपण येवणीचा एपिसोड करूया. येस आपलं DIY आमटी. पुरण आपण शिजवलं ना सगळं ती राहिलेली आहे ती आमटी आहे. सूप आहे थोडक्यात तो. हो कटाची आमटी. हा. कटाची आमटी. बघा मी अजून काही येवणीला गेलो नाही. तो रंग दिसतोय बघ कसा वाटतोय? तांबडाचा रंग वाटतो की नाही वाटतोय? मी आता मध्ये हेच खाल्लंय. हे तर टॉप क्लास आहे. झणझणीत आहे. झणझणीत आहे. एकदम. आपलं नाव सांगा ना. माझं नाव विवेक कुलकर्णी. बाप्पा मिसळ कॅफे नावाने टिळक रोडला आम्ही गेले 5 वर्ष झाले आउटलेट चालवतोय. जसं बनी चाव साऊथ आफ्रिकन पदार्थ आहे. साऊथ आफ्रिकन आणि महाराष्ट्रीयन फ्युजन आपण म्हणू शकतो त्याला. मला तर विचार की हे आफ्रिकन बिफ्रिकन डिश मी शोधल्या कुठून? कोविडमध्ये काही काम नव्हतं ना बाकी. कारण आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये 100 वर्ष बापरे, जुन्या हो, मिसळ हो, आहे. हो. तर आपण घेऊन येताना काहीतरी एक वेगळा त्यात काही बरोबर. करू शकू का असा एक प्रयत्न होता आणि गेले 5 वर्ष खूप चांगला रिस्पॉन्स आहे. दादा मिसळ चमच्याने खातात काय? शी, काय माणसाला बोलणार पंढरपूरचा माणूस आणि चमच्याने खातोय. त्यांच्यासोबत फिरायचं म्हणल्यानंतर हा, बरोबर, समोसा बरोबर. पण चमच्याने खावा लागतो. ही डाळ जी आहे ना डाळ ती मध्ये मध्ये कडक लागते. फरसाण असल्यामुळे फरसाण मधली हा डाळ जी कडक कडक लागते. जेवढं वाटलं तर बघून की ते काय असेल ना काय माहित बट खाताना खूप छान लागतं. 2 जण आरामात खाऊ शकतात. एकट्याची मिसळ नाही. हा पावची साईज मोठी आहे खूप आतलं फिलिंग कमी आहे त्यामुळे ह्यात जास्त रस्सा गेला की मग ते फरसाण पण मिक्स होतं हे होतं एकदम आणि पाव पण पिटपिट होतं एवढंच. आणि ते चीज पण आहे. हा तर चीजमुळे पण ते पिठू होतं. हा. मिसळमध्ये कधी चीजची गरज नसली पाहिजे. नाही. जेव्हा असा पाव घेतला थोडासा अशी मिसळ घेतली अशी आणि असा घास हे हाताने नाही खाल्लं पाहिजे. चमच्याने खायची मिसळ आहे. चमचा खायची मिसळ हाताने आहे. हाताने नाही. आता लागतो बटरचा पण फ्लेवर एकदम परफेक्ट. परफेक्ट. आता मजा लागली ना आता हळूहळू. मजा यायला लागली एकदम. एक्सपेरिमेंट चांगला आहे. एक्सपेरिमेंट चवदार एक्सपेरिमेंट आहे नाही पण मला आवडलं काय नाही कारण मला पण हे बघायचा जो पॉईंट होता खूप इम्पॉर्टंट आहे. मिसळचा शोध पण एक्सपेरिमेंटनेच लागला असणार. त्यामुळे एक्सपेरिमेंट हे करत राहिलेच पाहिजेत माणसाने आणि एक्सपेरिमेंट मधनच काय ना काही नवीन घडत राहणार आहे. एक्सपेरिमेंटसाठी आम्ही खूप शिव्या खातोय रोज. आजही तुम्ही व्हिडिओ टाकल्यावर खाली ज्या शिव्या ते बसतात येणार आहेत ना तुम्हाला काहीतरी वाचायला नवीन गोष्ट आली की लोक त्याला ऑलवेज क्रिटिसाइज करणारच आहेत. पण आम्हाला त्याचा आनंद आहे हो. की लोक पाहतायत शिव्या का देणं होईना पण आम्ही कुठेतरी रेकग्नाइज होतोय. बंदा बेबी नाम आहे म्हणताय तसं आम्ही त्यात खुश आहे की लोक आम्हाला काहीतरी म्हणतायत बोलतायत आमच्याबद्दल चर्चा करतायत टेस्ट करतायत. काही कस्टमर असे पण आहेत ज्यांनी पहिल्यांदा शिव्या घातल्या आणि आले टेस्ट केले आणि आवडलं तर ते सांगून गेले आवर्जून की अरे मी पहिल्यांदा नावं ठेवली होती. अरे वा हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणजे त्यातली काही 1-2 रिव्ह्यू पण मी काढून ठेवलेली आहेत.
आणि नंतर सांगितलं की नाही यार म्हणे तू केलंय ते चांगलं आहे, आम्हाला आवडलं. Nice. तर आता मी सेकंड रिव्ह्यू देणार आहे, तू पॉझिटिव्ह देणार. अरे वा मस्त. काहीतरी वेगळे आहे बघा, छोटे ते पोटात जाणार आहे ते मिसळ लागणार आहे. हो डोळ्यांना काहीतरी असलं पाहिजे ना, दरवी डोळ्यांना काही मिळत नाही जेवताना. मिसळ सेम दिसते सेमच दिसतंय, एखादी वेगळेपणा आहे. चवीसाठी, प्रेझेंटेशनसाठी आणि इनोव्हेशनसाठी. इनोव्हेशनसाठी देऊया आपण ट्रिपल. ट्रिपल आमच्याकडे मिळतो ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. तर ही आहे मिसळ पिझ्झा. तर हे काय करतात, पिझ्झाचा बेस असतो, त्याच्यावरती फरसाण टाकतात, त्याच्यावरती सॉस लावतात आणि मग त्याला मिसळमध्ये कन्वर्ट करतात. त्याच्याच बरोबर इटालियन पिझ्झाला महाराष्ट्रीयन टच देऊन आम्ही मिसळ पिझ्झा, आमचे काही ग्राहक त्याला गावरान पिझ्झा असं म्हणतात किंवा मिसळ पिझ्झा असं त्याचं नाव आहे. पिझ्झा पण जिथं पोळी किंवा भाकरीवर काही भाज्या बरोबर. टाकून आपण रोल किंवा ते तसं खातो, तसंच मिसळचं कधीतरी उगम झाला असेल आणि त्याच्यामध्ये काही प्रयोग झाले पाहिजेत, तर एक आम्ही प्रयोग केला. चला पिझ्झा घेतलेला आहे आम्ही. हे बघा दिसतो कसा बघा, वरती मटकी आहे, कांदा आहे, फरसाण आहे. हे बघा जास्त फरसाण दिसतो तुला, एकदम हलका फुलका पिझ्झा आहे. एकदम हा पिझ्झाच वाटतोय ऍक्च्युली. आणि शेव लागते, मिसळचं प्रमाण थोडं कमी आहे. जो पिझ्झा सॉस आहे हा तो ओव्हर बॉरिंग आहे. आहे तसं सिम्पल डिश एकदम. फरसाणवरती तर चीज टाकलंय. ही डिश ना तुमच्यातल्या लहान मुलाला फसवायला चांगली आहे. त्याला पिझ्झा खायचा असेल आणि तो मम्मी बोलणार असेल की मम्मी मला पिझ्झा खायचा आहे, मला मिसळीने खायची आहे, तर त्या मम्मीने काय केलं पाहिजे, तर इथं आणलं पाहिजे आणि आपला पिझ्झा दिला पाहिजे जो मिसळीने भरलेला आहे. पण मम्मीला जर ऍक्च्युली दुसरा पिझ्झा आवडत असेल तर काय करणार? मग मी काय करू शकत नाही. चांगला चांगला आहे, चांगला एक्सपिरियन्स चांगला आहे. मी खाऊन बसवलं की हे काय खातोय हा. असं काही नाहीये. युजली टेस्ट चांगली आहे. हा फक्त जो मिसळचा आपल्याला जो सवय आहे ती कमी आहे, पूर्ण कमी, खूप कमी हा, आहे. ते खूप कमी आहे. टॉपिंग मिसळचं जे पाहिजे ते कमी आहे. शेव फक्त त्याच्यात जास्त आहे. हा शेव जास्त हा. आहे आणि चीज पण टाकलंय ना चांगलं आहे. ते चांगलं आहे, पण ते पिझ्झाला चीज नाहीये. ते मोझरेला चीज असलं पाहिजे. हे नॉर्मल आपलं Normal. अमूल चीज आहे. एक चांगली गोष्ट काय, ब्रेडची क्वालिटी एक नंबर आहे. चांगली आहे. म्हणजे पिझ्झा ब्रेड युजली ना खूपच असा कडक असतो किंवा नल्ला टाईप लागतो, पण हा खूपच चांगला पिझ्झाचा Pizza base बेस आहे. आहे. आणि त्याने बहुतेक त्याला बटर लावून त्याला हे पण केलाय, क्रश पण केलाय केलाय थोडा. त्यामुळे तो मस्त क्रिस्पी पण झालाय. जशी आपण मिसळ खातो पावाबरोबर, क्वालिटी परफेक्ट आहे, फरसाण परफेक्ट आहे. जर कुठेतरी एक हवं होतं ना ते थोडंसं एक्सपेरिमेंट म्हणून खायला नक्कीच हरकत चांगलं, नाही. हा एक पिझ्झा मागायला हरकत नाही तुम्हाला. याला माझ्याकडनं मिळतो ऑफिशियल नॉर्मल थम्सअप. तर पुण्याच्या अतरंगी मिसळमध्ये पुन्हा आपण आलेलो आहोत आणि आपला समोर अतरंगी मिसळ काय आहे दादा सांगा तुम्ही. चिकन मिसळ. ही चिकन मिसळ आहे, चिकन मिसळ. आणि ही चिकन मिसळ काय आहे तर यांनी मस्तपैकी तुम्हाला दिलाय खिमा. खिम्यावरती मला बाप दिसतो, कढीपत्ता आणि मिरची दिसते मला एक जरा खतरनाक. हा त्यांचा आहे रस्सा, जो त्यांचा बनला आहे चिकनच्या हाडापासून काढलेला रस सूप. आणि हे आहे त्यांचं चिकनची भजी क्रिस्पी. आणि हे आहे त्यांचं कॉर्नफ्लेक्स आणि आपला कांदा आणि पाव. तर हे खायचं कसं असतं, तर हे खायचं एकत्र करून असतं. पण आपण पहिले काय करूया दादा, एक टेस्ट एक टेस्ट करूया. वडलं मस्त आहे, लसूण बिसून क्वांटिटी भरपूर आहे किमाची. किंवा मस्त आहे ना. कढीपत्ता एकदम डॉमिनेटिंग आणि किमा पण मॉइस्ट, एकदम मॉइस्ट आहे दादा. आणि कढीपत्ता आणि त्याला जो मिरची पडली वरतून आणि गार्लिक थोडंसं, एकदम घरगुती किमा आहे. घरगुती माहिती. तिखट आहे पण झणझणीत नाही. आणि पाव बॅलन्स करतो एकदम. एकदम इव्हन चॉप पण चांगला आहे, मशीन चॉप नाही आहे. आणि मसाले छान लागले मसाला एकदम. त्यामुळे रॉ मसाला आहे एकदम. एकदम रॉ मसाला एकदम. तो मसाला एवढा परफेक्ट नाही याचा, एकदम वेगळी चव याची ना. हा वेगळी चव आहे. ही ना कोल्हापुरी ना आपली याची. नाही, मला वाटलं होतं की चिकन रश्श्यासारखं लागल, म्हणजे आपण खातो ते त्याच्यात बिलकुल नाही. त्यामध्ये स्ट्रॉंग फ्लेवर, ही जी मिरची पडली आहे ना बेगडी मिरची, याचा सर्वात स्ट्रॉंग फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. तरी कुठेच ओठाला तिखट लागत नाही बिलकुल पण. तोंडात पण तू तर जिभेच्या साईडला थोडंसं स्पायसी आहे पण परफेक्ट स्पायसी आहे. ताई आपलं नाव सांगा ना. माझं नाव शिल्पा मुर्डेश्वर आहे. मी मुर्डेश्वर यांना रिप्रेझेंट करते. ॲक्च्युली ते आमचं आडनाव पण आहे, तर आडनावानेच आम्ही पुढे यायचा प्रयत्न करतो आहे. ॲक्च्युली स्टोरी अशी आहे की आम्ही चौघंजणं, म्हणजे मी, नवरा, बायको, सासरे, सगळे आम्ही यांना खवय्ये आहोत आणि आम्ही तुमचा चॅनल खूप फॉलो करतो. सो आमचं सगळं खाण्यावरतीच होतं आणि काहीतरी मिसळ ही नॉनव्हेजमध्ये काहीतरी युनिक वेगळी व्हरायटी द्यायची होती, म्हणून बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन केले आणि त्यातनं आमचं ही डिश झाली. क्रंची. पहिल्यांदा वाटते खारट आहे, पण ते चाट मसाला लागलाय हो मस्त आहे एकदम. चकना म्हणून वाव आयटम आहे. वाव असं संपणार आहे. मी हे एक्स्ट्रा मागू शकतो आपण एक्स्ट्रा, म्हणजे असं मिळेल ना किती रुपयाला असतं एक्स्ट्रा? एक्स्ट्रा आम्ही असंच देतोय सध्या तरी, कारण काय म्हणता? नाही पण लोक येणार एक्स्ट्रा मागणार आमचे व्हिडिओ बघून.
जबरदस्त एक्स्ट्रा वाटी आहे. मागणार हा. 40-50 रुपये म्हणता येते. अजून ठरलं नाही अजून त्यांचं ठरलं नाही rate आहे, आता. अजून ठरलं नाही आहे. आम्हीच कधी ना गुगली टाकली. आम्ही दादांनी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे कारण तुम्ही आला की खाणार आम्ही दादाला 100% आवडते. 100% खाणार. आम्ही चिकन मिसळ केली ना त्यात बऱ्याच जणांना असं झालं की अरे चिकन खिमा पाव देतायत नुसते तर खिमा पाव न देता त्याला थोडंसं वेगळं काहीतरी केलं. मिसळ म्हटलं की थोडं कुरकुरीत पाहिजे. फरसाण आम्ही देत नाही कारण त्यानी बेसन आणि सोडा असतो फरसाणमध्ये तर तरी फेसाळ होते. कॉर्नफ्लेक्सचा चिवडा आणि अजून थोडा क्रंचीनेस करता आम्ही हे चिकनची भजी दिली म्हणजे पूर्ण प्रोटीन इंटेक होतंय तर्रीमधनं खिम्यामधनं आणि चिकन भजी तर मला म्हणजे खूपच आवडली. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही चिकन भजी म्हणून लॉन्च पण करा. त्याला सॉलिड डिमांड येईल मला असं 100% वाटतंय. हा जो चाट मसाला पडला ना वरती दिसतोय क्रेझी आहे भाई तो. त्याला सॉल्टीनेस आणि तो मिरीची चव आहे मस्त लागते एकदम मस्त लागते एकदम आणि एकदम पातळ आहे. एकदम 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 पातळ एकदम पातळ. हे बघा क्वांटिटी बघ एवढी याची. खूप क्वांटिटी आहे. रेट जरी 200 असला तरी त्या मानाने क्वांटिटी खूप आहे. हे बघ हा आता करूयाला मिक्स. दादा ही मिसळ मला बघूनच आवडायला लागली आहे. तुम्हाला मिसळ आहे मिसळ फरसाण काय नाहीये कारण फरसाणला स्वतःचा बेसन आणि स्वतः सोडा असतो आणि तो मला ग्रेव्हीची मजा मारून टाकणार. एक तर पहिला स्ट्रॉंग फ्लेवर कढीपत्ता लागतो आणि आता जो लागतोय ना मॅक्झिमम डॉमिनेटिंग तो त्या क्रिस्पी चिकनचा आहे. म्हणजे ही मिसळ मी पुन्हा खायला घेईन काय म्हणतात दादा. हो आणि मी असं ऐकलं की यांच्या मिसळला दादा अवॉर्ड पण मिळालाय. आणि ताई ही अशी युनिक मिसळ बनली कशी पण. ह्याचा आम्ही ना इव्हेंट केला होता डोंबिवलीला. तिथे सगळे व्हेज मिसळवाले होते आणि आमची एकट्याची नॉनव्हेज मिसळ जिथे आमची संपली की त्यांचा धंदा सुरू व्हायचा तोपर्यंत सगळी लाईन आमच्याकडे असायची आणि तिथे लोकांनी खूप आवडीने डोंबिवलीकर तुमच्यामध्ये कुठेतरी अवलंबून आहेत या स्पेशल डिश बनवायला. येस ऍक्च्युली आम्ही ठाण्यातले आहोत ठाणेकर आहोत. तुम्ही मग ताईमध्ये कंप्लेंट करायची तुमचं हे पुण्यामध्ये सगळं चालतं आमच्या मुंबईने काय गुन्हा केलाय तिथे का नाही डोंबिवलीला का नाही असं काहीतरी. आम्ही प्लॅन करतोय आता साथ दिली देवानी तर तिकडे पण आम्ही आउटलेट नक्कीच उघडू. नक्की देव साथ देणार तुम्हाला आणि आमचे पण आशीर्वाद आहेत तुम्हाला की Thank आम्हाला you so much. डोंबिवलीमध्ये अशी काहीतरी मिसळ खायची इच्छा भरपूर आहे. आणि डेफिनेटली डोंबिवलीकर आर वेटिंग. डोंबिवलीकर प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला अशी मिसळ हवी की नको. या मिसळचा जो मसाला आहे ना तो खूपच घरगुती आहे रॉ आणि त्याची चव कुठे पण अशी आपली रेग्युलर चव नाहीये. मसाले आहे ना आम्ही म्हणजे मी घरून भाजून भिजून सगळं हे करते आणि इकडे येऊन आम्ही हे करतो तर दॅट इज अ सिक्रेट रेसिपी अच्छा ते सांगणार नाही. पूर्णपणे स्वाद घेते मिसळ. सो मला तुम्ही चालेल आहे चिकन 65च्या गाड्यावरही मिळू शकत नाही हॉटेलला पण मिळू शकत नाही वेगळंच. हा कुठंच मिळू शकत नाही. त्यांना रिक्वेस्ट करू की ही डिश सेपरेट लॉन्च करा. हा लॉन्च करा ह्याच्यात गरजच नाही गरजच नाही कारण हे असतानाच बाप आहे. हे असं पण बाप आहे पण हे स्वतःचं वेगळं फॅन फॉलोइंग याचं क्रिएट होणार. याला तर माझ्याकडनं मिळतं ऑफिशियल गोल्डन थम्स. आमच्याकडनं अनॉनिमसली ठरवलं गेलं आहे की या मिसळला मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. तर अतरंगी मिसळच्या या भागामध्ये आपण आलेलो आहोत तिसऱ्या ठिकाणी जे आहे शेवटचं ठिकाण ज्याचं नाव आहे थोरात बार्बेक्यू मिसळ. थोरात आहे जोरात आणि त्याची आहे बार्बेक्यू मिसळ. आणि याचं वेगळेपणा काय आहे याच्यामध्ये अतरंगीपणा काय आहे की इथे तुम्हाला अनलिमिटेड मिसळ मिळते 130 रुपयाची. फक्त त्यात शेअरिंग अलाउड नाही पण आम्ही बिकॉज व्हिडिओ करतो त्यामुळे त्याने करा तुम्ही शेअरिंग. आणि जर हे अतरंगी करायचं तर आपल्याला कधी अतरंगी केलं पाहिजे. आता शेवटचं हे आहे तर आपण अतरंगी करतोय. आम्ही पण अतरंगीपणा केलेला आहे आमच्या एपिसोडमध्ये आणि आता आम्ही हे ट्राय करणार आहोत अतरंगी मिसळ. तर ही थोरातच्या मिसळमध्ये दादा हे जे इथे आहे ते सगळं इथे लाईन टाकलेले आहेत. हो सो हे सगळे जे दिसतात तुम्हाला पदार्थ मग ते पहिलं फरसाण असो मग मटकीची भाजी असो मग पोहे असो बटाट्याची भाजी असो कांदा असो हे सगळं ह्याच्यामध्ये इथे आहे आणि अनलिमिटेड. आणि इथे आहे दिसतं तुम्हाला ही आहे कोल्हापुरी ही आहे पुणेरी ही आहे नाशिक आणि ही आहे जैन. आणि तुम्हाला पाव पण मिळतो आणि पाव पण आहेत ना ते बार्बेक्यू केलेले आहेत हे बघ. सो पावाला मस्त बटर मारलेलं आणि अनलिमिटेड पाव पण येतात. सो एका माणसाला जर खूप भूक लागली असते तर त्याने इकडे यावं आणि 130 रुपयामध्ये हाणावं. आणि ह्याच्यामध्ये जी नाशिकवाली ती काळ्या ह्याची आहे एकदम तशी वाटते बरं रस्सा रंग घेतलेला आहे नाशिक. बघा गुड टेस्ट ना. गुड टेस्ट प्युअर नाशिक. प्युअर नाशिक आहे. ही आत्ता मला मिसळ मधली पहिली मिसळ वाटली तशी. आणि आता लाल याचा पण एक आहे कोल्हापुरी नाही पुणेरी वाटतं. गोड तिखट आंबट तिन्ही आंबट त्या तिन्हीच्या व्हायला आहेत. चांगली वेगळी टेस्ट आहे. वेगळी टेस्ट खूप वेगळी टेस्ट रस्त्याची. आता आपण खाऊया ही कोल्हापुरी. बघा दादा मस्त तांबडा लागतो तांबडा अख्खा प्युअर तांबडा.
हा प्युअर तांबडा आहे. आता जैन जरा मला कॉमेडी वाटतं कारण इथे बटाटा पण आहे, इथे कांदा पण आहे. तर इथे जैन काय करतोय? बघूया चला चला. जैन ट्राय करूया आपण. चला जैन म्हणजे काय कांदा लसूण नाही. बापरे रंग बघ जैनचा काय आहे. इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. आतापर्यंत आता चारही प्यायलो होतं आपण आणि चारची टेस्ट खूप वेगळी आहे आणि जैन पण तेवढीच चांगली आहे. गोडगोड आहे पण तिखट पण आहे. चांगली जी सगळं चांगलं आहे. इंटरेस्टिंग टेस्ट आहे. तर माझ्या मते तुम्ही पण इथे आला तर अनलिमिटेड मागवा कारण खतरनाक टेस्ट आहे. 20 रुपयाचा फरक आहे फक्त. 20 होता बरं का फक्त. दादा कुठला घ्यायचा रस्ता तुम्हाला वाटतो याच्यात? तर मीच कन्फ्युज झालो. ना सगळे चांगले हा, लागले. सगळे चांगले पण त्यातल्या त्यात मला वाटतंय की नाशिक जरा वेगळी नाशिक, हा, आहे. मला नाशिकचा फ्लेवर वेगळा हा. आहे. आपण नाशिक घेऊया. चारही वापरू शकतो आपण कारण एवढी क्वांटिटी नाही याची. अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड आहे आणि याच्यामध्ये पोहे बिहे सगळं आहे. भरचूक आयटम आहे एकदम एकदम. पोटभर आयटम आहे. पोहे पण चांगल्या क्वालिटीचे आहेत, मटकी पण चांगल्या क्वालिटीचे आहे, हे मटार पण आपलं चांगले. मटर पण चांगल्या क्वालिटीचे आहेत. आणि बटाटा पण एकदम व्यवस्थित झाले. केलं आहे आणि मेन कुठे पीठ पीठ नव्हते बघा ना दादा. नाही नाही ज्या सकाळपासून 3 मिसळ दाखवले, तिसरी हो. मिसळ तिन्हीचा एक्सपिरियन्स चांगला आहे. हा सर्व सर्व गुण संपन्न आहे. हा सगळ्या टेस्ट याद आहेत. व्हेरी नाईस हा. एक्सपिरियन्स. आता रस्सा चांगला लागतोय तो. रस्सा थोडा जास्त घ्यायला पाहिजे मग व्हेरी तेवढा- नाईस एक्सपिरियन्स यार. बाकी आपण आता कोल्हापुरी. वाव कोल्हापुरी वाव. नुसता रस्सा प्यायला एक नंबर तो. हो आणि मिसळ सोबत खायला रस्सा हा कोल्हापुरी एक नंबर लागलं ना दादा. जबरदस्त. आणि कांद्याने तर एकदम त्याचं गेमच चेंज करून टाकला पूर्ण. पण अनलिमिटेड असले म्हणून उगाच काहीतरी घेऊन वाया घालू नका अन्न. कृपया प्लेटमध्ये अन्न शिल्लक ठेवून वाया घालू नये. अन्यथा 20 रुपये प्लेट वेस्टेज चार्ज आकारला जाईल. मध्ये 20 रुपये आपल्याला शिस्त लागण्यासाठी आहे. नाही 20 रुपये काय एकदम वाटलंय 20 रुपये जाऊ दे चल. शिस्त कधी लागणार? एक मिसळ दुकान खाऊ नये अन्यथा 130 रुपये चार्ज केले जातील. पण मला वाटतं 130 रुपये आपण दिले हरकत नाही कारण एवढी क्वांटिटी आहे. क्वांटिटी खूप आहे. 130 मी आरामात खाऊ आपण. दोन आरामात का खतरनाक जेवण झालंय. जेवण लंच झालं, हा. हा ब्रेकफास्ट नाहीये. इथे तुम्हाला यायचं लंचसाठी. जसं आम्ही दुपारच्या वेळी आलो होता. हा, हो जर आपण 130 रुपयाचं प्रत्येकाला सांगितलं की तू तुला पार्टी पाहिजे 130 रुपये तू अनलिमिटेड खा. भाई धमाल करायला इकडे लोक. पण अडचण काय आहे, एक नियम त्यांचा अजून आहे तसा मी आता वाचला. पार्टी करायला काय हरकत नाही पण बर्थडे पार्टी करता येत नाही. केक कापण्यास सक्त मनाई आहे. केक बाहेर कापा रोडवर बाहेर आणि कापा इथे नाही खायला. हा. म्हणजे अशी कुठली गोष्ट नाहीच आहे की याला आम्ही कमी रेटिंग देऊ. हो खरं आहे. जेन्युनली याला आमच्याकडनं जेन्युनली मिळतंय ऑफिशियल गोल्डन थम्स अप. कारण चारही रस्ते चांगले आहेत. धमाल आलं त्यांचं कट पिऊन. फरसाण पण चांगला आहे, पोहे पण चांगले आहेत, सगळं सगळं चांगलं आहे यार. काहीच वाईट नाही काहीच नाही, त्यामध्ये. काहीच. किंमत पण बरोबर आहे. तर तुम्हाला हा आमच्या अतरंगी मिसळचा एपिसोड कसा वाटला सांगा नक्की आम्हाला. आणि कुठल्या अतरंगी मिसळ तुमच्या एरियामध्ये आहे ते पण सांगा आम्हाला. हो. आम्ही नक्की ट्राय करायला येऊ काही भन्नाटकात असेल तर. 3 वर्ष तरी तुम्ही ती अतरंगी मिसळ चालवलेली पाहिजे. हा, नवीन- नाहीतर आम्ही दादा व्हिडिओ करायला येणार म्हणून तुम्ही चालू करचाल आणि परत बंद. तसं नाही. हा कमीत कमी 3 ते 4 वर्ष हो प्लीज. चला निघतो.